माझे नाव अजय. मी तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कामावर होतो आणि माझ्या बायकोचे नाव अंजली होते. ती माझ्यापेक्षा कमी शिकलेली असूनसुद्धा घरात तिचाच रुबाब चालत होता. ती दिसायला सावळी होती, पण काही वेळेस मला तिच्या अशा वागण्यामुळे फार कंटाळा वाटायचा. एके दिवशी संध्याकाळी 6 वाजेला मी माझी ड्युटी संपवून घरी आलो आणि घरात घुसल्याबरोबर अंजलीचा आवाज आला. "अहो, ऐकताय ना? बूट काढू नका आणि ती लॅपटॉपची बॅग सोफ्यावरच ठेवा आणि बाजारातून 2-3 दिवसांचा भाजीपाला घेऊन या." घरात आल्यानंतर प्रत्येक मनुष्याला असे वाटते की आपल्या बायकोने आपल्याला पाणी विचारायला हवं. "आज तुमचा दिवस कसा राहिला?" असं विचारायला हवं. पण मी घरात घुसल्याबरोबरच अंजली मला ऑर्डर देत सुटते. मी पण जोरात आवाज करून तिला म्हणालो, "अंजली, ऐकू येतंय का तुला? ती बाजाराची पिशवी आण. मी तुझ्या मळ्यावर भाजीपाला घेऊन येतो." असं बोलल्यानंतर ती अगदी संतापात जोराने पावलं टाकतच बाहेर आली आणि माझ्या हातात तिने जोराची पिशवी ठेवली आणि म्हणाली, "भाजीपाला अगदी फ्रेश आणि ताजा हवा मला. एकही भाजी सडलेली किंवा खराब नको." हे मी तिच्याकडे रागीट डोळे करून पाहतच बाहेर निघालो आणि गाडी स्टार्ट करून भाजीपाला मार्केटमध्ये येऊन पोचलो. एका दुकानावर भरपूर गर्दी जमलेली होती. फार आरडाओरडा भाजी घेण्यासाठी सुरू होता. मी थोडं त्या दुकानाजवळ जाऊन पाहिले तेव्हा मला कळाले की त्या ठिकाणी ती बाई फ्रेश भाज्या विकत होती आणि 2 बायका म्हणजे तिच्या कोणी नातेवाईक असाव्यात, त्या बाहेर लोकांना भाज्या देत होत्या. पण ते तिघही जण दिसायला इतके सुंदर होते, मी त्यांचे वर्णन शब्दातही तुम्हाला सांगू शकत नव्हतो. मी पण भाजी घेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करू लागलो. पण अचानक माझ्या शरीराच्या पुढच्या भागाचा स्पर्श माझ्या पुढे उभ्या असलेल्या बाईच्या मागच्या भागाला झाला. तेव्हा त्या बाईने चटकन मागे ओढून मला जोराचा धक्का दिला आणि म्हणाली, "तुम्हें कुछ शर्म है कि नहीं? आगे एक औरत खड़ी है, उसके पीछे कैसे खड़ा होना चाहिए? इस चीज़ का तुम्हें पता नहीं है क्या? दूँ तुम्हारे एक?" तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, "हेलो, बहरा नहीं हूँ मैं. कम आवाज़ में भी सुनाई देता है मुझे. इतनी चिल्ला क्यों रहे हो तुम? मैं तो खाली सब्जी लेने आया था और सब्जी उठाने के चक्कर में मेरा थोड़ा सा शरीर तुम्हें क्या टच हो गया, तुम इतना गुस्सा हो गई. अगर तुम्हें सब्जी लेना है तो साइड में होके खड़े रहना चाहिए ना. इतनी गर्दी करने की क्या ज़रूरत है तुम्हें?" तेव्हा ती बाई मला म्हणाली, "अब ज़्यादा मुंह मत खोलो मेरे सामने. यह दुकान मेरी है. मैं जहाँ चाहूँ वहाँ खड़ी रह सकती हूँ. तुम मुझे सिखाने वाले कौन होते हो? अरे इतनी बदतमीजी. जा, मैं नहीं लेता तेरी दुकान से सब्जी." तेव्हा ती बाई मला म्हणाली, "तेरे जैसे 56 लोग यहाँ हर दिन मुझसे भिड़ते हैं और मैं सबको सीधा करके यहाँ से बेचती हूँ." मग मी संतापाने त्या ठिकाणाहून निघून दुसऱ्याच ठिकाणाहून भाजीपाला घेतला. पण भांडण झालं असलं तरी जवळून ती बाई खरंच खूपच सुंदर दिसत होती. पण नंतर मला स्वतःवरच संताप येत होता, कारण चुकी माझीच होती. जर मी त्या बाईला अगोदरच बाजूला केले असते, तर आता या क्षणाला मी त्याच दुकानातून भाजीपाला घेतला असता. भाजीपाला घेऊन मी माझ्या गाडीजवळ पोहोचलो. तेवढ्यात खूप वेगाने एक 4 व्हीलर गाडी त्या बाजारातून धावत सुटली आणि सरळ ती गाडी ज्या ठिकाणी त्या सुंदर बाया भाजीपाला विकत होत्या, त्यांच्या गाडीला जाऊन ती आदळली. त्यांच्या गाडीसमोर खूपच गर्दी जमलेली होती. त्या गाडीचा स्पीड इतका होता की त्या ठिकाणी जमलेली सर्व व्यक्ती हवेत उडाली होती आणि जी बाई गाडीवर बसून भाजीपाल्याचे पैसे गोळा करत होती, ती पण हवेत उडून जोरात खाली आदळली होती. आणि ज्या बाईशी माझं भांडण झालं होतं, ती बाई तर मला दिसतच नव्हती. बाजारातील सर्व माणसांची गर्दी त्या दुकानावर जमली आणि जो तो आपल्या आपल्या गाडीवर ज्यांना जास्त लागलेलं होतं त्यांना दवाखान्यात नेऊ लागले होते. मला पण त्या ठिकाणी अपघातात दुखापत झालेल्या लोकांना पाहून फारच वाईट वाटत होते. म्हणून मी भाजीपाल्याची पिशवी साईडला करून धावतच त्यांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी गेलो. मी त्यांच्याजवळ जात होतो, तेवढ्यात माझी नजर ज्या बाईशी माझे भांडण झाले होते, ती बाई गटारीच्या कडेवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिचे अर्ध शरीर रोडावर आणि अर्ध शरीर गटारीत लटकत होते.
मी दोघा हातांनी त्या बाईला उचलून एका माणसाची मदत घेऊन तिला गाडीवर मध्यभागी बसवले आणि थेट दवाखान्यात घेऊन आलो. वेगवेगळ्या दवाखान्यात भरपूर लोकांची गर्दी जमलेली होती, कारण त्या अपघातामुळे भरपूर जणांना दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्या बाईकडे पाहिल्यावर लागलीच ICUमध्ये उपचाराला तिच्यावर सुरुवात केली. मी घरी न जाता त्याच ठिकाणी जोपर्यंत ती बाई शुद्धीवर येत नाही तोपर्यंत थांबलो. आता रात्रीचे 11 वाजले होते. त्या बाईने हळूहळू आपले डोळे उघडविले. तिच्यासोबत असलेल्या बाईचे काय झाले कोणालाच माहिती नव्हते. तेव्हा डॉक्टरही तिच्यासमोर उभे होते. मग नर्सने मला त्या बाईबद्दल सांगितले आणि मी फटक्यात आपल्या जागेवरून उठून ICUमध्ये आलो. डॉक्टर त्या बाईशी विचारपूस करतच होते. तेव्हा डॉक्टरांनी माझ्याकडे पाहून त्या बाईला सांगितले, "मैडम, आपको सही वक्त पर अस्पताल लाने वाला यही आदमी था. अगर यही आपको लाने में थोड़ी भी देर कर देता तो आपके भी साथ कुछ भी हो सकता था." ती बाई माझ्याकडे पाहून हात जोडू लागली. मी तिला हात हलवून सांत्वन देऊ लागलो. मग मी 11:30 वाजेच्या सुमारास घरी आलो. तेव्हा अंजली ही जेवण करून TV पाहत बसली होती. अचानक तिचं लक्ष जेव्हा माझा खराब झालेल्या कपड्यांवर गेले तेव्हा ती मला म्हणाली, "अहो, एवढे घाण कपडे कसे काय झाले? रोडावर कबड्डी खेळत होते की काय? आणि भाजीपाला आणायला एवढा वेळ? तुम्ही भाजी घ्यायला बाजारात गेले होते की शेतात?" मी तिच्या बोलण्याकडे लक्षही दिले नव्हते आणि सरळ तोंड हात धुण्यासाठी बाथरूममध्ये मी गेलो. काही मिनिटांनी मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा अंजली मला असंही म्हणाली नाही की मी तुमच्यासाठी जेवण गरम करून देते. ती त्याच ठिकाणी बसून TV पाहत राहिली. माझा संताप फारच पारावर चढला होता. असं वाटत होतं की अंजलीला आत्ताच घटस्फोट देऊन तिच्या माहेरी तिला पाठवावे. पण मी सकाळ होण्याची वाट पाहत होतो. जर रात्रभरात अंजलीने माझी मनधरणी केली नाही तर मी 100% तिला सकाळी सकाळीच घटस्फोटाची बातमी देणार होतो. मग मी माझ्या हाताने स्वतःचे जेवणाचे ताट करून खाली बसून जेवण करू लागलो. पण बाकी बायका आपल्या नवऱ्यांसोबत कसं प्रेमाने बोलतात, वागतात, पण तसं अंजलीचं नव्हतं. तिला जास्तीच माज आला होता. मी जेवण करून तिच्याशी न बोलता डायरेक्ट बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेलो. सकाळी मी लवकर उठलो. माझी ड्युटी सकाळी 10 वाजेला असायची. लवकर तयार होऊन मला दवाखान्यात त्या सुंदर महिलेला भेटण्यासाठी जायचं होतं. मग मी अंजलीला न उठवता व तिला न सांगता मी घरातून 8 वाजेला बाहेर निघालो आणि दवाखान्यात आलो. त्यावेळेस ती बाई आपल्या बेडवर बसून काहीतरी विचार करत होती. तेव्हा अचानक त्या बाईचे लक्ष माझ्यावर गेले आणि ती मला म्हणाली, "भाई साहब, आपने मुझे बचा तो लिया, मगर मेरी 2 बहनों का अभी तक पता नहीं चला है. आपको उनके बारे में कुछ पता चला है क्या? क्योंकि वह मुझसे बहुत छोटी थी. मुझे उनकी बहुत चिंता हो रही है. किस हालत में होगी मेरी बहनें? अस्पताल में है या और कहीं? कुछ पता नहीं चल रहा है उनका." तेव्हा त्या बाईला मी म्हणालो, "मैडम, मैं भी आपको पहचानता नहीं, मगर भगवान ने मुझे उस वक्त दिमाग से काम लेने को नहीं कहा होता तो आप भी इस वक्त अस्पताल में नहीं आती. उधर ही आप किसी रोड किनारे पड़ी होती." तेव्हा ती बाई मला म्हणाली, "मेरी आपसे एक विनती है. आप खाली मेरे बहनों का पता लगाकर मुझे बताना वो किस हालत में हैं." मग मी त्या बाईला ठीक है म्हणालो. "मैं दोबारा उसी मार्केट में जाके पूछताछ करके आपको बताता हूँ." एवढं बोलून मी त्या ठिकाणाहून मार्केटमध्ये आलो. मार्केटमध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी त्या बाया भाजी विकत होत्या तेथील आजूबाजूला असलेल्या दुकानदारांना त्या बायकांबद्दल विचारून मला कळाले, त्या ॲक्सिडेंटमुळे त्या दोघांना फार जास्त मार लागल्यामुळे त्या दोघंही बहिणी देवाच्या घरी निघून गेल्या होत्या. नंतर मलाही फार वाईट वाटले होते. मग मी त्या ठिकाणाहून निघून दवाखान्यात जाण्यासाठी येऊ लागलो. मग मी ज्या वेळेस त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस ती बाई आपल्या बेडवर झोपलेली होती. तिच्याकडे पाहून माझ्या मनात एक प्रश्न उद्भवला की या बाईला तिच्या बहिणींबद्दल कोणत्या शब्दात आपण सांगावे. तिने जर जास्तच मनावर घेतले तर तिची कंडिशन फार क्रिटिकल होईल. म्हणून मी ती गोष्ट तिला सांगणे टाळले आणि घरी परत आलो.
घरी आल्यानंतर अंजलीची रोजची कटकट सुरूच होती. "अहो, सकाळी न सांगता कुठे निघाला होतात तुम्ही? तुम्हाला ड्युटीला जायला उशीर होत नाही आहे का? कालपासून काय झाले काही सांगतच नाही. असं चालणार नाही. तुम्हाला सर्व खरं बायकोला सांगायला लागेल. दुसरी कोणी शोधली का तुम्ही माझ्या व्यतिरिक्त?" त्यावेळेस माझा संताप अंजलीवर एवढा चढला, मी तिचा सरळ हात धरला आणि तिला घराबाहेर काढले. "यापुढे तुझ्या आणि माझा काहीही संबंध नाही. या घरात पुन्हा यायचेही नाही. तुझ्याजवळ राहण्यापेक्षा मी बिना बायकोचा राहिलेला मला पुरवडेल. जर माझं डोकं जास्त फिरवलं तर तुझा पुढचा विचार तू स्वतः करून ठेव. नवरा काही बोलत नाही त्याचा गैरफायदा घेतेस तू. या ठिकाणाहून सरळ तू तुझ्या माहेरी जा. 2 दिवसात तुला मी घटस्फोटाचे कागद पाठवतो. यापुढे मला तुझ्याजवळ राहायची इच्छाही होत नाही." अंजली फार विनवण्या करत होती. माझ्या पण मनातून ती या क्षणाला उतरली होती, म्हणून मला तिच्यासोबत राहायचं नव्हते. मी तिचे कपडे एका बॅगेत पॅक करून ती बॅग तिच्यासमोर ठेवली आणि काही पैसे तिला माहेरी जाण्यासाठी मी दिले. तिला माहेरी जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नव्हता. कारण असेही कोणी नातेवाईक आमच्या गावात राहतही नव्हते. कारण तिलाही तिची चूक कळाली होती. मग तिने विचार केला, काही दिवस आईच्या घरी राहिल्यानंतर या माणसात काही बदल होईल आणि तो स्वतःहून मला घेण्यासाठी त्या ठिकाणी येईल. मी दाराला कुलूप लावले आणि मी माझ्या ड्युटीसाठी गेलो. आणि इकडे अंजली ही बसमध्ये बसून तिच्या माहेरी गेली होती. मी ड्युटीवर माझे काम करतच होतो तेवढ्यात दवाखान्यातून डॉक्टरांचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि ते मला म्हणाले, "सर, आप कुछ देर के लिए अस्पताल आ सकते हैं क्या? क्योंकि इस पेशेंट की तबीयत अभी ठीक है. जो इनको थोड़ा सा मार लगा था वह जख्म में अभी ठीक हो गई है. आप इन्हें घर ले जा सकते हैं." मी डायरेक्ट 6 दिवसांची सुट्टी टाकून ऑफिसमधून सरळ दवाखान्यासाठी निघालो. मी आल्यावर ती बाई त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बसलेली होती. डॉक्टरांनी फोनवर सांगितल्याप्रमाणे मी त्यांना अगोदर भेटलो आणि म्हणालो, "डॉक्टर साहब, मी या बाईला ओळखत नाही, पण एका माणुसकीच्या नात्याने त्या बाईची अवस्था फार गंभीर असल्यामुळे मी तिला दवाखान्यात घेऊन आलो होतो. पण तरी तिला विचारून सर्व गोष्टी मी मॅनेज करून तिच्या घरी मी तिला सोडतो." एवढं मी डॉक्टरांशी बोलून सरळ ती बाई ज्या रूममध्ये ॲडमिट होती त्या रूममध्ये आलो आणि तिला म्हणालो, "मैडम, आपको अभी डॉक्टर ने डिस्चार्ज दिया है, घर जाने के लिए बोला है. आप आपका एड्रेस मुझे बता दो, मैं तुम्हें वहाँ छोड़ देता हूँ. फिर उसके कुछ दिनों बाद अगर तुम्हारे बहनों का पता चल जाता है तो वह मैं तुम्हें बता दूंगा. मगर मैं उसको यह बात पता होने के बावजूद भी नहीं बता सकता, क्योंकि उसकी दोनों बहनें अभी इस दुनिया में नहीं थी. मगर मी वो बात उसको बताऊंगा भी किस मुंह से." मग मी त्या बाईला तिचे नाव विचारले. त्यावर तिने मला तिचे नाव पूनम सांगितले. मग मी तिच्या गावाचा पत्ता विचारला. त्यावर ती म्हणाली, "भाई साहब, मैं इस गांव की रहने वाली नहीं हूँ. मैं बाहर गांव से सब्जी लेकर इस गांव में बेचने के लिए आई थी. मगर हमारा किसी गांव में घर नहीं है. हम जितने पैसे कमाते थे उस पर हम बस स्टैंड पर गुजारा करके रात निकाल लेते थे, क्योंकि हम तीनों बहनों में से किसी की भी शादी नहीं हुई थी. माँ बाप का भी एक बस एक्सीडेंट में देहांत हो चुका था और घर की जितनी भी प्रॉपर्टी थी वो सब चाचा ने हड़प ली. इसलिए हम तीनों बहनों को एक दूसरे के सहारे से ही रहना पड़ता था. इसलिए हम तीनों बहनों को खाने पीने के लिए पैसे कम ना पड़े, इसलिए हम काम चलाने के लिए सब्जी बेचते थे." "एक बात बोलूं पूनम, मैं आपको एतराज़ ना हो तो?" तेव्हा पूनम मला म्हणाली, "बोलो भाई साहब, तुम इस वक्त मेरे घर रह सकती हो. ऐसे भी मैं सरकारी नौकरी वाला आदमी हूँ. सुबह मैं 10 बजे घर से निकल जाता हूँ और शाम को ही घर वापस आता हूँ. मुझे भी खाना खिलाने वाली मिल जाएगी और तुम्हें भी रहने के लिए घर." मग पूनम मला म्हणाली, "भाई साहब, आपकी बीबी तो होंगी ना आपके साथ, वो कुछ नहीं बोलेगी क्या आपको?" तेव्हा मी पूनमला म्हणालो, "मेरी बीबी मुझे छोड़कर मायके चली गई है और वो यहाँ आएगी भी नहीं. ऐसे भी मुझको उसे तलाक देना है." माझे म्हणणे ऐकून पूनम ही माझ्या घरी यायला तयार झाली.
मग मी डिस्चार्जची सर्व प्रोसिजर पार पाडली आणि पूनमला माझ्याच गाडीवर बसवून मी 12 वाजेला घरी आणतेवेळी मीने तिच्यासाठी बाजारातून 2-3 ड्रेस घालण्यासाठी घेतले. कारण ज्या वेळेस तिचे ॲक्सिडेंट झाले होते, त्यावेळेस तिने जो ड्रेस घातला होता, तो पूर्णपणे खराब झाला होता आणि आता तिच्याकडे एकही ड्रेस नव्हता. म्हणून आम्ही काही वेळ बाजारात थांबलो आणि त्यानंतर घरी येऊन पोहोचलो. घरी आल्यानंतर मी सगळ्यात अगोदर पूनमला अंघोळ करण्यासाठी सांगितले. कारण 5-6 दिवसापासून ती दवाखान्यात ॲडमिट असल्यामुळे तिची अंघोळ झाली नव्हती. पण बिना अंघोळीची ती अजूनही खूपच सुंदर दिसत होती. मग मी पूनमला म्हणालो, "पूनम, आप पहले अच्छे से फ्रेश हो जाओ. उसके बाद मैं बाहर से खाना लेके आता हूँ. फिर हम दोनों मिलके खा लेंगे." तेव्हा पूनम मला म्हणाली, "भाई साहब, मुझे बाहर का खाना खाने की आदत नहीं है. आप मुझे घर में कौन सी चीज़ें कहाँ रखी है वह बता दो. मैं आधे घंटे में आपको खाना बनाकर रेडी कर देती हूँ." तेव्हा मी पूनमला म्हणालो, "यह भी चलेगा. पूनम, ऐसे भी मुझे बाहर का खाना खाने में कोई इंटरेस्ट नहीं था, मगर तुम्हारी हालत ख़राब होने की वजह से मैं बोल रहा था." मग पूनम अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि मी हॉलमध्येच बसून न्यूजपेपर पाहू लागलो. जेव्हा पूनम 15-20 मिनिटानंतर अंघोळ करून बाहेर आली, तेव्हा माझे लक्ष अचानक तिच्याकडे गेले. काय तिचे ते सुंदर डोळे, मोकळे केस आणि नवीन घातलेला तिने तो पंजाबी ड्रेस. त्यामध्ये ती अगदी खरोखरच हिरोईनसारखी दिसत होती. मग ती मला म्हणाली, "भाई साहब, आप जो बोलेंगे वही मैं आज खाने में बनाऊंगी. मगर आपने भी ऐसा बताना है जो खाना जल्दी बन जाएगा." उस पर मैं पूनम को बोला, "तुम्हें सेव सब्जी बनाना आता है पूनम? वही सबसे आसान खाना महाराष्ट्र में होता है और जल्दी भी बन जाता है." उस पर पूनम मुझे बोली, "क्यों नहीं, मुझे हर तरह का खाना बनाना आता है. मैं अभी आधे घंटे में खाना बनाकर तयार करती हूँ. तब तक तुम टीव्ही देखते रहो." पूनमने सांगितल्याप्रमाणे मी पण टीव्ही ऑन करून बसलो आणि बरोबर 1:30 वाजेला पूनमने मला जेवणासाठी आवाज दिला. आम्ही दोघंही सोबतच जेवणाला बसलो. खरोखरच खूपच सुंदर स्वयंपाक तिने बनवला होता. असा स्वयंपाक तर अंजलीने तिच्या आयुष्यातही बनवणार असता. बरं झालं होतं तिला माहेरी पाठवलं. फार कंटाळा आला होता तिच्या. वारंवार तिची तीच कटकट ऐकून मग जेवण करतेवेळी माझे लक्ष अचानक पूनमच्या त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी पूनमला लागणारे कपडेही तिने घातले नसल्यामुळे ते फार विचित्र वाटत होते. अधूनमधून जेवण करताना माझे लक्ष तिच्याचकडे जात होते. मग पूनम माझ्याकडे बघून म्हणाली, "भाई साहब, आप कल ज़रूर वहाँ जाकर मेरे दोनों बहनों के बारे में पूछताछ करना. अभी तक उनका कुछ आता पता नहीं चला है. मुझको बार बार उनकी फिक्र सताती है." तेव्हा मी पूनमला म्हणालो, "मैं ज़रूर कल जाकर पूछूंगा तुम्हारी बहनों के बारे में." मग दुपारचे जेवण करून आम्ही दिवसभर असाच सोबत बसून टाईमपास केला. मग संध्याकाळी मी पूनमला माझ्या गाडीवर बसवून हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन आलो. भरपूर दिवसानंतर पहिल्यांदाच पूनम माझ्यासोबत जेवणाला आली होती. मी मोटरसायकलवर जेवणानंतर पूनमला भरपूर फिरवले आणि रात्री 10 वाजेला आम्ही घरी येऊन पोचलो. माझे घर हे 1 BHK होते, म्हणून मी पूनमला आतल्या बेडरूममध्ये झोपायला सांगितले आणि मी हॉलमध्येच माझ्यासाठी गादी टाकून निवांत पडून राहिलो. पण पूनमला एकटी झोपायची सवय नव्हती. त्या तिघं बहिणी सोबतच झोपायच्या. बरोबर रात्रीचे 11:30 वाजेच्या सुमारास पूनम ही बेडरूममधून बाहेर आली. त्यावेळेस मी माझा मोबाईलच पाहत होतो आणि ती माझ्या समोरील खुर्चीवर येऊन बसली. मग माझे लक्ष जेव्हा पूनमकडे गेले, तेव्हा मी तिला म्हणालो, "पूनम, क्या हुआ? तुम्हें नींद नहीं आ रही है क्या? कुछ चाहिए था क्या तुम्हें?" तेव्हा पूनम मला म्हणाली, "भाई साहब, मैं ज़िंदगी में कभी अकेले सोई नहीं हूँ. मुझे अकेले सोने में काफ़ी डर लगता है. मैं भी यही आपके साथ सो जाती हूँ." तेव्हा मी पूनमला म्हणालो, "पूनम, मेरे घर में एक ही गद्दा है और उसमें भी मैं सोया हूँ. ऐसा करते हैं, तुम बेडरूम में बेड पर सो जाओ और मैं नीचे सो जाता हूँ. फिर तुम्हें डर नहीं लगेगा." तेव्हा पूनम मला म्हणाली, "हाँ, ठीक है, ऐसा चलेगा. फिर मुझे डर नहीं लगेगा क्योंकि कोई ना कोई मेरे अगल बगल में होना चाहिए रात के समय में." मग मी माझी गादी उचलून बेडरूममध्ये झोपण्यासाठी घेऊन आलो
मी जो व्हिडिओ मोबाईलमध्ये झोपून पाहत होतो, तोच व्हिडिओ बेडवर लोळून पूनमही पाहत होती. आता रात्रीचे 12 वाजण्यात आले होते. घरात फक्त पोर्चमधील बाथरूमजवळचा लाईट ऑन होता. मग अचानक मीटरच्या वरील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तो लाईट फुटण्याचा जोराचा आवाज झाला आणि घरात सर्वत्र अंधार झाला. आणि त्या आवाजामुळे पूनम एवढी घाबरली की ती आपल्या बेडवरून डायरेक्ट माझ्या अंगावरच येऊन पडली. तिच्या शरीराचा स्पर्श माझ्या शरीराला होताच माझ्या अंगात एक वेगळीच आग त्यावेळेस तिच्याबद्दल निर्माण झाली. अंधारात मी तिला दिसत नव्हतो आणि ती मला दिसत नव्हती. त्यावेळेस तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात माझ्या हातांचाही स्पर्श तिला झाला होता. तिच्याही मनात लाडू फुटल्यासारखे झाले होते. जर एखाद्या कुवाऱ्या मुलीला मुलाचा हाताचा स्पर्श होतो, त्यावेळेस ती जशी भावना, ज्या आकांक्षा तिच्या मनात येतात, तशाच भावना पूनमच्याही मनात आल्या होत्या. आणि ज्या दिवशी बाजारात मी पूनमला पहिल्यांदाच पाहिले होते, त्यावेळेपासून मी तिच्या प्रेमात वेडा होतो. आमचे नाक हे एकमेकांच्या नाकांना स्पर्श होत होते आणि आमच्या दोघांच्या नाकातून निघणारे गरम श्वास हे आमच्या गालाला स्पर्श करू लागले होते. आता माझा हात पूनमच्या कमरेवर येऊन थांबला होता. तरी पूनम मला काहीच बोलत नव्हती. काही वेळ झाल्यानंतर मी पूनमला म्हणालो, पूनम, थोड़ा साइड होगी या फिर मेरे ऊपर ही पूरी रात भर सोओगी? मुझे देखने दो, क्या गडबड हुआ है, किस वजह से लाईट चली गई है. मी जेव्हा उठून मोबाईलची टॉर्च ऑन केली आणि डायरेक्ट मीटरजवळ आलो, तेव्हा मला दिसले की त्या ठिकाणची जी वायर होती ती पूर्णपणे जळालेली होती. या शॉर्ट सर्किटमुळे घराची लाईट गेली होती. पण माझ्या लक्षात अचानक आले की जर अशी शॉर्ट सर्किट जर घरात होते, त्यावेळेस त्या ठिकाणच्या MCB ॲटोमॅटिक डाऊन होतो. जर आपण त्यांना अप केले तर लाईट येईल असे मला वाटत होते. माझ्या मनातील शंका ही बरोबर होती. घराचा मेन MCB हा डाऊन झालेला होता. मी जेव्हा त्याला अप केला तेव्हा बेडरूममधील फॅन ऑन झाला. मग मी आणि पूनम परत बेडरूममध्ये येऊन आपापल्या जागेवर झोपलो. तेव्हा पूनम मला म्हणाली, भाई साहब, आपको लगा तो नहीं ना, क्योंकि मैं पूरी तरह आपके ऊपर गिर गई थी. मेरे शरीर के वजन से शायद आपको चोट आई होगी. त्यावर मी पूनमला म्हणालो, पूनम, मेरे शरीर को तो कहीं चोट लगी नहीं है, मगर तुम्हें पक्का चोट आई होगी, क्योंकि तुम्हें ऐसे सोने की आदत नहीं है. त्यावर पूनम मला म्हणाली, भाई साहब, एक बात बोलूं, पहली बार ज़िंदगी में किसी ने मुझे इतने करीब से गले लगाया है. कुछ टाइम के लिए मुझे बहुत ख़राब लग रहा था, फिर बाद में अच्छा लगने लगा कि हमारी भी परवाह करने वाला कोई है, ऐसे लगने लगा था. मग मी माझ्या गादीवरून उठून पूनमच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणालो, सच में पूनम, तुम्हें मेरे हाथों का स्पर्श अच्छा लगा था. तेव्हा पूनम म्हणाली, सच में भाई साहब, मैं झूठ नहीं बोल रही हूँ. तेव्हा मी लागलीच पूनमचे दोघं हात माझ्या हातात पकडले आणि हळूहळू माझे ओठ मी तिच्या ओठांपर्यंत नेले. मग मी पूनमला म्हणालो, पूनम, जब से मैंने तुम्हें सब्जी की गाड़ी पर देखा था, तब से तुम मेरे दिल पर छा गई थी. और तुमने अपने मुंह से मुझे जो भला बुरा कहा था, तब से मैं तुम्हारा दीवाना हो गया था. क्या आवाज़ थी तुम्हारी. मग पूनम मला म्हणाली, भाई साहब, मैंने आपको भला बुरा कहा था, मुझे तो याद भी नहीं आ रहा है, मगर मैंने वह गलती से कहा होगा, क्योंकि कभी कभी दुकान पर इतनी भीड़ हो जाती है, कोई ना कोई मुझे जानबूझकर आगे पीछे से धक्का दे देता था, इसलिए किसकी भड़ास किसके ऊपर भी मैं निकाल जाती थी. सच में मुझे माफ़ कर दो भाई साहब. तेव्हा मी पूनमला म्हणालो, अरे जो बात बीत गई है वो ख़त्म हो गई, अभी माफ़ी मागने से क्या फ़ायदा. मी हळूहळू पूनमच्या जवळ जाऊ लागलो होतो. पूनमलाही माझ्या हातांच्या स्पर्शाने काही ना काही भावना तिच्या ज्या मनात एवढ्या वर्षापासून तिने दाबून ठेवल्या होत्या, त्या उधळून येत होत्या. आता पूनमचा हात थरथरत होता. असं वाटत होतं की तिला ताप येत असावा. तिच्या श्वासांचाही वेग वाढला होता. तिच्या अंगावरील सर्व केस सरळ झाले होते, कारण तिच्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता. मग तिने वेळ वाया न जाऊ देता मला घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाली, भाई साहब, दुनिया इधर की उधर हो जाए, आप मुझसे दूर मत जाना, क्योंकि जब से आपने मुझे अस्पताल में एडमिट करवाया था,
तब से आप मेरे दिल पर राज करने लगे थे। मैंने तय कर लिया था, कुछ भी हो जाए, शादी तो मैं तुमसे ही करूंगी. मग मी माझ्या दोघा हातात पूनमचा चेहरा पकडला आणि तिला म्हणालो, पूनम सच में कुछ भी हो जाए, मैं शादी तुमसे ही करूंगा. आणि पूनमने लागलीच माझ्या ओठांवर ओठ टिकवले आणि तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. लग्नापासून ते आतापर्यंत अशी मजा मला अंजलीही देऊ शकली नाही, तशी मजा मला पूनम यावेळेस देत होती. मग अचानक माझा हात पूनमच्या अशा ठिकाणी स्पर्श झाला, ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्या ठिकाणी लागणारे ते कापसासारखे फारच वेगळे होते. तसे तर ते अंजलीचेही नव्हते. मग पूनमनेही माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला, ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग हळूहळू आम्ही आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांच्या मिठीत असे सामावून गेले की आम्हाला वेळेचे भानही राहिले नाही. मग मी उजेडात पूनमचे समोरचे दृश्य असे पाहिले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आता माझे रोजचे नित्यनेम झाले होते. मला जेव्हाही वेळ मिळायचा त्यावेळेस मी पूनमशी भरभरून प्रेम करायचो. असे करत करत माझे 5 दिवस हे सुट्टीचे संपले होते. अंजलीलाही कळून चुकले होते की माझा नवरा दुसऱ्या बायकोसोबत घरात राहत आहे. एके दिवशी पूनम जेव्हा घराची साफसफाई करत होती, त्यावेळेस तिला 2 आठवड्या अगोदरचा न्यूजपेपर मिळाला. त्यात तिच्या बहिणीची मृत्यूची न्यूज आलेलीच होती. ती बातमी ऐकून पूनम फारच खचली होती. तिला फार रडू येत होते. मी जेव्हा संध्याकाळी घरी आलो, तेव्हा तो न्यूज़पेपर पूनमने माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाली, इस खबर के बारे में आपको पता था, तो क्यों नहीं आपने मुझे बताया? मतलब तुमने खाली मुझे अपनाने के लिए मुझसे सच छुपाया. तेव्हा मी पूनमला म्हणालो, पूनम मेरी बात ध्यान से सुनो. हाँ, मैं मानता हूँ कि गलती मुझसे हुई है, मगर जब तुम अस्पताल में एडमिट थी, तभी मुझे इस चीज़ का पता चल गया था कि तुम्हारे दोनों बहनों अब इस दुनिया में नहीं है. तुम्हारी हालत इतनी ख़राब थी कि मैं तुम्हें यह खबर कैसे बताऊं, वही मुझे समझ में नहीं आ रहा था. इसलिए मैंने वह बात अपने दिल में दबा के रखी. मगर मेरा इरादा गलत नहीं था. मैं तुमसे सच्चा प्यार करता हूँ. माझ्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते. मग पूनम हळूहळू माझ्या जवळ येऊन तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, जो बात ऊपर वाले के हाथ में थी, उसे बचाने वाले हम कौन होते हैं? तुमने मेरे खातिर उस खबर को मुझे नहीं बताया. चलो अच्छा ही हुआ, नहीं तो तुम मेरे नसीब में नहीं आते. पूनमचे एवढं म्हणणे ऐकून आम्ही दोघंही आनंदाने आमच्या संसारात वावरू लागलो. मग मंदिरात जाऊन आम्ही दोघांनी लग्न केले आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अंजली आमच्या संसारात परत पाय खुपसण्यासाठी त्या ठिकाणी आली आणि ती मला संतापात काही वेडेवाकडे बोलू लागली. मी 0 मिनिटाच्या आत वकिलाकडून तयार केलेले कागदपत्र कपाटातून काढले आणि त्यात तिच्याकडून सह्या करून घेतल्या आणि मीही त्यात सह्या केल्या. पुढच्या 2 महिन्यात आमचा घटस्फोट झाला. आता ज्या पूनमला माझ्या मागच्या साईडने स्पर्श झाला होता, ती माझ्या घरात माझी बायको म्हणून गुण्यागोविंदाने वावरू लागली होती.